हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निःसरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः। बुधिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. एदोळ्तई आम्ही कृष्ण शांती संधाना कतीर बाईसोर उच्च पळयले ताणे मार्गारेतान ताका मस्त शुभ शकून ताका अशुभ शकून धृतराष्ट्राले हस्तिनावतीक जातरस मस्त ग्राम मेळटाची थंय ग्रामस्थ पुरे ಒಟ್ಟು जावन कृष्णा स्वागत करताची अर्घ्य पाद्य पुरे दिताची. ऋषी मुनी परशुराम समेत कृष्णाक वंदन करू येता. वृकस्थलांतू त्यांनी विश्रांती घेताची. हांगा धृतराष्ट्रान सांगून दुर्योधन कसं करता कृष्णाल कतीर मार्गार पुरे विश्रांती ग्रह निर्माण केला ताणे मस्त सकडे सुविधा दवरून जाल्यार कृष्ण ताण केलेलं खंयचे बिडारांतूय एक घडी समेत पाय दवरना नशी सीधा वृकस्थलांतू ताक म्हूण केलेलं कुटीर तागेले जनान ते बिडार म्हणटा पळय तांतू भितर रपता. थंयची जन वृकस्थलाचे पुरे जन आमगेले घरा राबोका म्हणून म्हणटाची. तांणी मस्त प्रितीन पयल कते तांगेले घरा एक घडी पाय दवरतो तो पळय देवान घरान तू पाय दवरचे म्हण म्हणल्यार ते घर कितले उद्धार जात पळय. सगळे वृकस्थल ग्राम उद्धार जाले. मागीर तांकां पुराय जनाक तितले गांवचे जनाक घेवन येवन तागेले ओटू भोजनाक बसयता तो. रात्री चल्ली की हांगा सकाळ म्हणटन तो तागेले प्रयाण शूर करतना हांगा कसं जाला पुरे हाका राबोच्या तयार केला. खंय दुशासनाल अरमने कृष्णा कतीरची म्हूण सांगून धृतराष्ट्रान पुराय तयार केला. मान्य कृष्णाक कंचन मने उडगीर पुरे दवरला म्हूण ना पुराय तो विदुराले सांगता भीष्माले द्राकान पण जाल्यार विदुरू सांगता पळय ताका कृष्णाक तू कसं दिला रे कसं दिनानातला रे ताका कसले जावका म्हणून ना तू दिल्लेले उडगीर घेवचे खातीर तो येयल नाही आनी तू एक उडगास दवरी शल्याक मस्त सकडी ताका विश्रांती घेवच्याक येवचे वाटेर सैनी घेवन वाटेर विश्रांती घेवच्या पुराय सिद्ध करून कडेर म्हणटन ताका सैनी समीत तुमगेले तिकडे करून घेतले पळय तशी कृष्ण तुम्ही दिवची प्रलोभन ती तू आता दिवची ताका त्या प्रलोभने पोण तो तू सांगील तशें ऐकत आनी म्हूण लेखचे नाका. कृष्ण म्हळ्यार धर्म म्हळ्यार कृष्ण म्हणून कसं जाल्यार रे कृष्णाल विशया कसले खेळ वचू नकाची म्हणून सांगता. तेन्ना धृतराष्ट्राकय कृष्ण म्हळ्यार कसले इत्ते म्हूण पुरे वापास विवर्सिता विदुरू. तेदन धृतराष्ट्राकय वय दिसता तो पुत्ताक मस्त बुद्धी सांगता कोणाक दुर्योधनाक तशी आनी सांगता पळय कृष्ण तू गेला न्ही पांडवांक गेले मदेन तू संधान करचे खातीर येतरस तो कसलो कोरका म्हणून सांगता पळय तशी चल तू म्हणून विदुरान सांगला. धृतराष्ट्री विदुरान सांगल्या वरीची पुत्ताक सांगला रे दुर्योधनो विदुरान कृष्णाल विशयू पुरे यथावत काही ताण कृष्णा होगळसिल्लें नाही कसले नाही यथावत सांगतरस आनी कृष्ण काही तुगेले प्रलोभने पळना आनी म्हणून सांगतना दुर्योधनाक सांग पांडवांक गेलं न्ही तागेल मध्येन तू संधान करू कृष्ण कशी सांगता तशी चोल का म्हणून सांग तुवें तशी चल म्हणून म्हणटा तांणी तुगेले चेडूवच म्हणल्याक म्हणून म्हणटा जाल्यार रे दुर्योधनाक पयलीं हें विदूर कोण आमकां सांगच्याक ताणें पळय क्षत्ता म्हणून म्हळ्यार दासी पुत्र कळ्ळें. विदूर दासील पुत्र न्हय पांडून जेवो धृतराष्ट्रान जेवो भीष्मान जेवो पुराय जनान विदुराक कितले मर्याद दिवका तितले दिला. जाल्यार
वास पळय दुर्योधन दुरहंकारी नव्हतो, अति अभिमानी म्हणटा दुरभिमानी. तशें जावन ताणें विदुराक एक दीस बाप्प म्हूण म्हणलेलें ना. ताणें ताका क्षत्ता हे क्षत्ता म्हण आपोवचें. तशी तो सांगता बळे ह्या क्षत्तान कृष्णाल विशय कसो सकट सांगला त्या बदल जावनासच्या पुरो पांडवांगेल विशय ताका चड मोगस म्हणलेले वय. तशें जावन मागीर आमी पळय इतली तयार केला पांडवाले दुखून ताका दूर करका आमगेल तिकड ताका तांडून घेवका म्हूण सांगून तूं कितले सकड तयार केला पळय जाल्यार तूं केल्लेले विशय कसलोची जायना म्हूण विदुरान सांगला पळय ते मागीर बद्दची जाल्यार ताका तूं कसो सगळे हस्तिनावतीक हाडून दिल्या रे कृष्णाक आमगेले विशयान कसले संतोश जावचे म्हूण ना. ताजे खातीर तूं कसलेच विचारवचें न्हू ताका. कृष्ण तूं दिल्लेले संपत्तूक ऐश्वर्य घेवच्या योग्य न्हय म्हूण हांव सांगचें न्ही. ह्या क्षत्तान सांगल्या वरी सगळी पृथ्वीची सगळी भूमंडल ताका उडगीर जावन दिल्या रे घेवच्याक तो अर्हची जाल्यार आत्त ताका इतली पळय उडगीर दिवका म्हूण ना. देश काल पळोवन उडगीर दिवका म्हणटाची आतां आमी विशेष रितीरी कृष्णाक सत्कार करू चमकल कुडले तागेले मना कसो येता हो हांनी पांडवांकनी म्हाका भिवन सत्कार करताचे म्हणून कळबे. आमी काही पांडवांकनी भिनी नमे आमकां कृष्णाल निमती पांडवाल निमती कसो जेवचें आसा आमगेले जय जल सैन्य आसा आमी कितले युद्ध करताची म्हणटाना कृष्णाल दृश्टीन आमी बिजुडी जावका कसलेक आमकां कसले ताणें अपमान कोरका. तशें जावन एक क्षत्रीय जल्ल केन्ना युद्धाक भिना न्हय तेंचे आमी ताका दाखोवका जाल्यार अशें पळय ताका विशेष सत्कार करूं वचनच. तूं ह्या पळय कोर नुका ना कसली उडगिरे दिवचे नाका संदर्भाक नुसार जावन आमी चलका. आतांचे संदर्भ कशे आसा म्हण आमकां न्ही पांडवांक युद्ध एक रितीर शूर जाला म्हूण जाल्लें म्हणटना आतां अतिथी सत्कार न्ही कोर न्हू कसले कांय युद्ध उपशमन करूं ना म्हणटना भिष्माक कोप येतके. भीष्म धृतराष्ट्राला सांगतके पळय तुमी काय ताका तुगेले पुतान सांगली पळय सत्कार कोरका म्हूण ना म्हणून तुमी काय ताका सत्कार केल्यार एकाची सत्कार करना नातल्यार एकाची तो काय ताका ताजे खातीर कोप करना कळ्ळें जाल्यार ताका अपमान मात्र करूं नाका. तुमी सत्कार करना अशें राबल्यार कांय व्हड न्ही सत्कार केल्यार कांय व्हड न्ही जाल्यार अपमान करूं नाकाची ही ताका म्हळ्यार अनादरण परमात्माक करूंक नज. आनी कसो म्हळ्यार ताका सत्य संकल्प म्हणटाची येदोळते ताणें कसो सकड लेखला त्या पळय करून दाखयला ताणें ताका आमगेले म्हण कितें तो परमात्मूची. तशें आसतना आतां तो खंयची एक कार्य मनान तो संकल्प करून आयला तो आतां संधाना येवचेच विशय अशी जत्ता म्हळ्यार संकल्प करून आयला त्या संकल्पा विरोध जावन हांगा कसले जायना. धृतराष्ट्रा विदुरान सांगल्या वरी हांवय तुका सांगता कसो गोत्सव तो कसले सांगो ताणें सांगिल्ल्याक पुरे सई म्हणून अपयाची तशी चल्याची. तशें जाल्यार पांडवांगेलो वटू संधान करल्यार तुका लाभ चड. आनी तो कृष्णच पळय धर्मिश्ट जालेले देखून अधर्म कसले करनात. तशी तूं आतां तो तागेले बंधू बांधवांकय घेवन येवच्या पुरो ताका आदर सत्कार करनातले व्हडणे तुगेले पुत्ता सांग ताका अनादरण करूं नज म्हणून छंद करून उरला का तागेल्या घेवन कडेर दुर्योधनान की कोपयल की तो म्हणाल की भीष्माक ये पितामहा तुगेले मना कसो न्ही अखंड राज्य संपत आमगेलो आमी पांडवाल वांटून घेवन चंदाय रे खुशीर आसताचे म्हूण तूं लेख लावय साध्य ना. आमी जेवो पांडवान जेवो वटूची जीवन करच्याक साध्य ना. प्रकृता तुमकां कसले हुस्को नाका कृष्णान आंगयल्या ताका कसलो कोरका म्हळेलो विशय आमी गेले पुरय दोस्तीचे आसत न्हू कोण तागेले दोस्तीचे कर न्हू तांणी पळय तांगेलो आमी समालोचन केलां व्हड साहस कार्य वय जाल्यार हांव तें कोरका म्हूण लेखलां कसलें म्हळ्यार परायणम पांडवानाम नियच्छामी जनार्दनम पांडवांक बारीची आश्रय दिवची तसले हे जनार्दनाका बंधना घालता म्हूण लेखला. एकच वेळ कृष्णा बंधना घाल्ले म्हूण जाल्यार सर्व वृष्णी वंशाचे अंधक अन्यक दुसरेक तागेले बोज दाशार्ह तागेले सगळेची वंशाचे जन भिवन आमगेले ओटूक संधान करून घेवन आमगेले पक्षा सर्वताची. तशें जावन कृष्णाकच बांदून घालता म्हूण हांव लेखला. पायस सकाळी म्हणटना कृष्ण हांगा येता म्हणून म्हाका गोत्तस ताकाची बंधना घालून मागीर कसो म्हणून सांगून पळया आमी.
ताज वैरी भीष्माला सांगत होतो अत्रोपायान यथा सम्यक न बुध्येत जनार्दन न चापायो भवेत कश्चित धनवान ब्रवीतु मे पळ्या ये होडकार्य ये साधारण सुलभ कार्य नाही चंदर येतील तागेल बंधन जाव का कसले घर्षण जावच्या ना युद्ध जावच्या ना तशी कसले जाव तुगेल सलह हेसवे सांग इथं म्हळ्यार रे आम्ही हंग बंधन करू तयार केला म्हणून म्हळेल विषय ताक कळूनच अन्यक म्हळ्यार ताक बंधन केले नंतर आमकां कसले अपाय जावचे नज ते कशें करूं येता म्हणून हांगा म्हळ्यार धृतराष्ट्र दुड्डनी दिवचे कृष्णाक सत्कार करचे आनी ताका ओलसान घेवचे म्हूण लेखला रे तागेले पूत दुर्योधन पळय कृष्णा बंधना घालचे म्हणून चितान तयार केला हें कृष्णाल वटो ती व्हडली लढाई वो करता पुरे सुणू त्या कृष्णाल वटू आड्डोळू बाई सरला यो म्हूण म्हणलेले एक उत्तर धृतराष्ट्राक थंयक दृढ जालें हें मेगेल चेडूं हांगेल भविश्य कळून घेताची म्हूण जाल्यार रे पुत्र प्रेम चड न्हू ताका पुत्र मोह चड न्हय पुतान सांगिल्लें ना रे तशें जायना रे तूं अशी करी म्हूण म्हणलेलें सांगची धैर्य ना ताका कडे धृतराष्ट्र तोंड तागेल बावन गेला हांगेले पुत्रांगेले भविश्याची डोलायमान स्थिती रस म्हूण कळला दुर्योधनाले सांगता काय हे दुर्योधना कसं काम करतो तू कृष्णा बंधना घालच्या जत्त म्हूण लेखला तू आलोचन केल्ला रे तू गेल्लो म्हणून लेख कळवे अनेक कसं म्हूण म्हळ्यार रे सर्व बंधना दुखून मुक्त जावन आशिल्ल्या बंधना घालू तू कोण ताका बंदीच्या तुज्यान जत म्हूण लेखलावे ना नवे अनेक कसं म्हूण म्हळ्यार दूत जावन आयिल्ल्याक बंधन घालू ना तांकां कसले करूं ना म्हणस दूत जावन आयिल्ल्याक अपमान करूं नज बंधना घालू नज मारू नज असल पुरे विशयच राजधर्म म्हणटा ताका ते समने अनेक जावन कृष्ण बंधू तू गेलोची वेयो नव्हतो कृष्णाले पूतू सांभ म्हणलो जांबवतील पूतू तागे तक्का धर्म दुर्योधनाल दुग लक्षणा तिका दिवन वारडी केला कळवे त्याची तो सांगता तुगेल बंधू तो तुगेल वेयू म्हणटना तू तागेल विशय कसले अपराध करूं नज ताका कशी तू बंधन करचे म्हूण सांगता धृतराष्ट्र जाल्यार भीष्मा कोप येता तो धृतराष्ट्राला सांगता तुगेल पूत कशी महामूर्ख ताका मरण लागेला तागेले म्हूण कळटा पळय आम्ही पुरे कितली रीती ताका सलहे दिल्या रे तो अनर्थ करता शिवाय चांग कसले करच्याक पळयना पळतो पाप काम करत रसतो पाप कार्याची दुर्मार्गार वत रस तुवंय पुत्र मोहान तागेल मागशी वत रस ताका तू कृष्णाक बंधना घालचे सुलभ म्हूण तुगेल पुतान लेखला जाल्यार रे तू कुगत नावे कृष्ण म्हळ्यार कसं म्हूण सांगून म्हणटना गे हांव आनी हांगा राबना असले अनर्थ उत्तर हांव खन्नान सतन आयकना म्हूण सांगून थंय दुखून सीदा सभांगणा दुखून वता तो हांगा रकस्थलांतू रात्री राबील कृष्ण प्रातकालांतू तागेल पुराय नित्यकर्मांनी जावन पुजा गिजा जावन तो ब्राह्मणांक गेले त्या रकस्थलांतुले ब्राह्मणांक गेले अनुज्ञ घेवन हस्तिनापुरांत तिकड चमकला कळवे कृष्णाक भारी रितीन आदर सत्कार केला तांणी तो देवूची ताका प्रदक्षिण काण नमस्कार घालताची आनी जाणा की कृष्ण रकस्थला दुखून बाई सरलो म्हूण कळकुळ्ळे हस्तिनापुरांत लागीं लागीं आयलो म्हणून दूतान सांगले दुर्योधन एकलो येनिकय ताका स्वागत करूक धृतराष्ट्राला बरलेले पुराय चेडूं भीष्म द्रोण कृप पुराय तांणी येता योग्य देवा पळोवच्या वतान कशी वचूं कापळे अलंकार म्हळ्यार विपरीत अलंकार नाही ड्रेस कोड आस देवा पळोवच्या वचक कशी वचूं तशी वचूं कोणाले कशी वचूं तशी वचूं म्हणून वट्रासे आमकां उशीशील तशी ड्रेस घालून अशी तशी अलंकार करून कश्ट सोडून आत्ता जलते पळय फुडें तशी नाही देवाला जरा वचक रमू कशी म्हूण सांगून आशिल्ली तशी तांणी चमकल्याची ताका येता योग्य अलंकार म्हणचे कितले की पौरजन पुरजन कृष्णाला दर्शन घेवका म्हूण सांगून तांगतांग गेले घोडो रथू म्हळ्यार तांगतांग गेली यान तांगतांगेल घरकड वचोवची एकाक यान पल्लंकी तेजेर परे बैसून वतरसची केला जन चमकून वतरस गुंपू जावन हस्तिनापुराचे हेबागिला येवन पावलो भीष्म प्रमुख जावन सर्वजन चमकल्यांचे कृष्णा भारी आदरान स्वागत केला मागीर कृष्णाल वटू तांणी चमकून येताचे कृष्ण खंयची राजमार्गार येवका पळय ते राजमार्ग कितले चंद करून अलंकार केला म्हणना
कृष्ण इल्ल म्हण कळ्ळी कुडल्या घरा एकले एकले बैसन इचके स्त्रियो चेडुव वृद्ध कोण गेले ತಂಗ್ ಮೆರವಣಿಗೆ ಒಟ್ಟು ಚಮಕನ್ ವಚ್ಚ ಜೇನಂತಿಲ್ಲ घरा भायर जगली रेवून कृष्णा पळोवच्याक बसल्यांची दोन्ही सायडाकय म्हळ्यार राजमार्गाच्या दोन्ही बदीनय भोर्न भोर्न जन राबल्यांची नाना रितीरी स्तोत्र करताचके वाज्यापुज्या तरस ताका अक्षत दय पुरे घालून स्वागत करता रसची कितलीकी जन टॅरेस हार राबल्यांची काही म्हणलेरी कृष्णा पळोवचें जावका न्हय तशी आतां कृष्णाले घोड्याक वगी वगी वच्चा जायन जन त्या मटा भरला कशी त्या घोड धांवचो बारी हळू वतरस काही हो कसं करता अरमने भितर आयलो धृतराष्ट्र खंय बसला पळय थंय तर आयला यो धृतराष्ट्राक ते पराक सांगतात न्हू कृष्ण आयलो म्हूण उठान राबलो खंय सर्वजन राबल्यांची कृपाचार्य द्रोणाचार्य सोमदत्त बाहलिक पुराय जन राबल्यांची सीदा धृतराष्ट्रालय चमकलो तागे लागीचे सिंहासनाले राबून आशिल्ले भीष्माले उलयत रस काही म्हळ्यार सुरवेक भीष्माक नमस्कार घालता इथे म्हळ्यार तो मालगडो मागीर धृतराष्ट्राक ते अनुपूर्वी म्हणजे धर्माचे अनुपूर्वी रितीरी वंदन करचें म्हळ्यार तांगेल पुराय जनाल प्राय तांगेल कुल गोत्र तांणी कसले यशस्स घेतला ह्या पुरे मनात दवरून घेवन ताका समजावन गौरव दिवचे थंय ते अनुपूर्वी रितीरी गौरव दिवच्याक दुड्ड प्राधान्य न्हय कळ्ळें बरलेल पुरे प्राधान्य जाता तशी त्या भीष्म द्रोण कृप धृतराष्ट्र हांकां पुरे मर्याद दितरी मागीर थंय भर राय भरल्यांची विंगड देशाचे युद्धाक सन्नद्ध जावन सैनीक येवन येयले राय आसत न्हय तांकां तशी एकल्या नंतर एकल्यांक वता तो प्रती एकल्याला वचून कळ्ळें थंय तशी खंयच्यो मालगड रायो ताका सुरवेक अभिनंदन करता जालें न्हय मागीर एक भांगरा आसन दवरला कृष्णा बसच्या म्हणून धृतराष्ट्राले आज्ञानुसार कृष्ण ते आसनार बसतकय मागीर ताका मधुपर्क दिताची अर्घ्य पाद्य पुराय दिताची मागीर पुराय जनाले चंद करून उलोवन बसला रायू सांगता आमगेले तुका हांगा राबच्या पुराय तयार केला म्हणून म्हणटा कडेरी कृष्ण सांगता अब हांगा खंय राबना म्हणून म्हणटा धर्मरायान आणे सांगचे आसा कोणें दुर्योधनान आमगे ती रब्बका तुव म्हणून थंय रब्बना तो धृतराष्ट्राला सांगता हांव खंय राबका म्हूण लेखला थंयच वचून राबता म्हणटा सीदा चमकला खंय तो पळय सांगूस दुर्योधनान म्हगेले घरा तूं राबुका म्हणटा तेन्ना ताणें सांगचें आस कसो खातीर तुमगे ती राबका तुगे लागीं न्ही आमी दोग जाणां संबंदी न्हय आज हांव संबंद घेवन येयलो न्ही आज हांव संधाना खातीर येयलो तुगेले अरमने राबच्या ना हांवें तुगेले अरमने राबून तुगेले निमती सत्कृत जाल्यार पाय तुका समजावन हांव उलोवंक जायत ते दुताल धर्माक विरुद्ध जावन आशिल्लें कळ्ळें आनी एक वेळ प्रीती सुका एक वेळ धर्म रितीर राबका हे दोन्ही आमगेले मध्य ना न्हय म्हणटा तो म्हाका पुराय जनाल वयर प्रीती आसा त्या विशयी विंगड जाल्यार एक गौरव आदर म्हूण म्हणलेलें पळय ते तुकाय म्हगेल वयर ना म्हाकाय तुगेल वयर ना म्हणटना आमी राबची कसले अनेक जावन कसं म्हळ्यार दूत जावन आयल्या ना कोणाले संधाना खातीर आयला पळय तांगे ती राबू ना म्हणस तिनी मनशां ते वचून राबका तशें हांव म्हगेल राबचे विशय हांव कसो म्हूण करता म्हूण सांगता सीदा विदुराल घरा प्रवेश करता विदुरा भारी संतोश के भारी तागेल्या कसं असं ताजीन तो आराधन करता भारी संतोश केले म्हणटात न्हय
ಕೆಲವು ಕಾಣಿನ ತಸ್ ಕಸನೆ म्हळ्यार विदुरान ताका कसले नानो कृष्णा तू येत म्हणून सांगून हांव कसले तयार केल्लें नान मै कसो करचें म्हणून म्हणटना ताका विदुराक घरा आशिल्लें केळ्यांचें पोणो दिसता खंय आनी एक कुडची दूद व्हरलेलें आशिल्लें खंय म्हळ्यार ताणें कसले केलें हक्क जाय जाल्यार तितले स्वागता पुराय तयार केला जाय जाल्यार रांदप गिंदप कोन्न दवरला मेगेल घर कडेन येतवे कृष्ण हांव सामान्यान तूं अति सामान्य जावन आशिल्लो म्हूण सांगून ताणें कसले तयार करनी पाप बायलेन एक कुडती दूद आसा म्हणलें की तें ऊन करून हाडी म्हणलें की आनी केळ्यांनी दूद दवरलें की जलब्या कृष्णान तें दूद आप्पळेलें विदुराल घरा दोकून दूद व्हडलो मार्ग गरेत खंय तितले अक्षय जल्ले म्हूण सांगून ताणें दिल्लें केळें खाल्लें की कृष्णाल पोट भरलें म्हूण म्हणटा की कृष्ण तशी ताणें कसो सकडी रितीर आराधन केला त्या पळय घेता मागीर म्हणटा की कृष्ण या मे प्रीती पुष्कराक्ष तो दर्शन समुद्भवा सा किमाख्यायते तुभ्यम अंतरात्मासी देहिनम पळय वा सांगता विदुर हे कृष्णा तूं गेल्ले दर्शनान म्हगेल्या हृदयांत कितलें संतोश लागोस हांव कशी सांगचें तुगेलें कशें वर्णन करचें आज जाल्लेलो आनंद म्हगेल्या जिवनांत तो केन्नाय जायनी तशी तुगेल्या दर्शना निमती म्हगेल मना कसो संतोश जाला म्हूण तुका सांगचें जायना म्हाका कोणा लेगीत सांगचें कळी जायना जाल्यार तुका कळटा म्हळ्यार खंडीत इता म्हळ्यार सर्व प्राणी लंतरात्म जावन तूंच आसा म्हणटा म्हगेल मनांतूय तूंच आसा म्हगेल हृदयांतूय तूंच आसा म्हगेल हृदयांतू म्हगेल मनांत कसलो संतोश जाल्ला म्हळ्यार विशय तुका हांव सांगता म्हणना तुका गोत आसता म्हण मागीर विदुरान सत्कार केला विदुराल वटू बसला तसलो तो कृष्णाल्या विदुरू पांडव कशें सची कशें हे पुरे निमगीत खंय विदुराक पांडवाल सर्व विशय सविस्तार जावन सांगता कृष्ण विदुराला आतिथ्य स्वीकार केल्ली नंतर दनपारा तो कसं करता कुंती देवीला वता विदुराल घर कडेच ती तागेल मावळणी ती कुंतीक भारी संतोश जाता की कृष्णे वची पळोवन वची तीच मुखार धांवली की कृष्णा पटोवन धरली की तिगेल चेडवाल उडकास करून रडली काय ती आनी कसं म्हणून म्हळ्यार कृष्णा म्हगेल चेडवां म्हाका पळोवच्या जायनी जाल्यार तुगेल ओट तांणी केन्नाय आसताची आशिल्लीची तुगेल हे आंगा स्पर्श पळय तांकां जावन आसता म्हूण हांव तांकांच आपळा म्हूण लेखून तुका हांव पटोवन धरलेलें म्हूण सांगतकय कळ्ळें मागीर गळगळी रडली न्हय मागीर तो तिका समाधान करता ताका आसनार बैसून ती बी सत्कार करता जाल्यार ती उल्लोच्या जायना नतले रे रोण निमगीत खंय म्हगेले चेडूं सांदकून चांगची मलगड्याल शुश्रूश करता आशिल्लीची पुराय जनाल वयरी स्नेह भावार आसता आशिल्लीची तशी जननायक जावच्या अर्हगूण तांकांच जाल्यार तांकां कपट रितीरी तांगेले राज्य पुराय तांडून घेवन तांकां निर्जन अरण्य पेटयलें न्हय कृष्णा तुका गोतच न्हय म्हगेल चेडवांक कोप म्हूण म्हळेलें ना अत्यंत संतोष म्हळेलें ना खंयचे उद्वेग जेवो तांकां कोप हर्ष कसलेय ना सुख दुःख दोन्ही समभावान घेता आशिल्लीची द्वंद्वातीत तांणी ब्राह्मणांक चंद्रितीर रक्षण करतली देखून ब्राह्मण पळय तांगेल मागशी चमकलेलीची तांणी तांकां प्रितीच्या जनाक पुरो जना हांगा सोडलें हांव रोण अर्दी जाली जाल्यार म्हाकाय सोण हांगा सोण अरण्या चमकल न्हय जल्व्या तांणी वतना म्हाका एक कितलें दुःख जाल्लें म्हळ्यार म्हगेलें हृदय घेवन चमकल्या बरी जाल्ली कृष्णा खंयचे रितीरी म्हगेल चेडवांक कश्ट येवचे नज आशिल्ले जाल्यार कसल कश्ट तांकां कसल तरी हे कश्ट येयले सान आसतना दुखून तांणी रान्नान तूं होड जेलींची बाप सकळ भून घेतले हांव तांकां पालन केल्लें मागीर आमकां स्नावती आपयले येवन काय आमकां खूश आशिल्ले थंय कितली बाद दिला म्हगेल चेडवांक प्राय जाल्ली तांकां वर्णां व्हरता लस्सू पळयलें जायनी म्हूण कळ्ळें द्रौपदील वटू स्वयंवर जातरी धृतराष्ट्रान जनाले वतायाक भीष्मादील वतायाक द्रोण कृपाल वतायाक कशी अर्ध राज्य दिलें त्या राज्या गती कसं म्हणटा तुका गोत आशिल्लें न्हय ते तितले चंद कोरून तांणी वन दहन कोरून ते समतट्ट कोरून तितले चंद कोरून इंद्रप्रस्थ तुवें कृष्ण तांकां मयासुराक आपोवन पुराय सबनी कोरून दिलेलें मागीर तांकां थंय दुखून कसो खातीर धांवडायलें कशी रिदली तांणी रान्नान तूं हांगा तांकां वंदी मागद सूत पाठक पुरो येवन पराक सांगून जागयतलीत न्हय सुप्रभात सांगून थंय अरण्या प्राणीले रण्य ऐकून उठका जल न्हय तांकां कसल खातीर अशी जालें तुका गोत्तस म्हगेल चेडूं सामान्य न्हय दैवांश संभूत परमधार्मीक अतिपराक्रमी सगळें गोतूस तुका
जल्लारी कसं कतिर हांका इतली कष्ट जाल्ले म्हणून वतना मी गेले धर्मरायाल विशीं तुका सांगता म्हणना धर्मिष्ठू दानशूरू ताजे नंतर काम रोग राग द्वेष हे पुरे वशा दवरून घेतिलो जितेंद्रियो तुका गोत्तस अंबरीशू मानधाता ययाती नहुशू भरत दिलीप शिबी हांगेल राजर्षी आनी परे राजर्षी कशी आशिल्ली पळय तशी मी गेले पोतू धर्मराय आशिल्लो धर्मोचे पालन करतर आशिल्लो न्हू तो सत्यप्रतिज्ञ तो सकल गुण परिपूर्ण जावन आशिल्लो तिनी लोकां राय जावच्या अर्ह देवेंद्राक समान जावन आशिल्ल्याक आजी तो रान्नांतू आस कशी पुण्यात येवन उपप्लाव्य नगरांतू राबल्यांची ताण मिगेल विशीं कसले सांगलावे कृष्णा म्हूण म्हणटा मागीर बिमाल विशय सांगता काय ती भीम 10,000 हस्ती बल अस वायुवेगाचो महाबलिष्ठू जलरी ता निचावन स्वभावतः तो असहिष्णू ताका कसले सैसून घेवचे जायना जल्लारी युधिष्ठिरा एदुर उरलयना तो तेच्यान युधिष्ठिराल भारी प्रितीचो ऐकला दुष्ट किचका संहार केला क्रोधवश राक्षसांक मारला बका हिडिंबांक संहार केला पराक्रमा तागेले पराक्रम इंद्रा समान पराक्रम म्हूण येत वायुदेवा समान पराक्रम म्हूण येत शत्रू भयंकर तो जल्लारी युधिष्ठिरान सांगिल तशी ऐकत तो सहन नातिलो महाकोपिष्टू जल्लारी युधिष्ठिरू शासन केलं रे अशी चलका म्हणून जैत म्हणून तशी चलत तो ताण मेगेल विशया कसले सांगलावे अर्जुन गोत्तस न्हय कार्तवीर्य अर्जुनाले ओटू स्पर्ध करची तितले वीर तो कार्तवीर्य सहस्रबाहून तो युद्ध आयलरी मिगेल दोन्हीचे हात असुचो अर्जुन तांकां सलबाय नवे धनुर्विद्ये तो अर्जुन कितले कार्तवीर्य अर्जुना सदृश म्हणून म्हळ्यार गोतनामे तसल अर्जुन ताणे आम्माक कसले जेव सांग म्हणून म्हणला की कशी असतो आता कृष्णा मागीर मेगेले माद्रेल चेडू तांणी मेगेले चेडूंचे हांव तांकां मोगान होड केलेले भारी मृदू स्वभावाचो तो कोण धनुर्धरू नकुलू तो कसो करता सहदेव कसो करता माद्री पुत्र भारी चंद तांणी कळ्ळें नकुल आनी सहदेव अश्विनी देवतल चेडू न्हय भारी चंद तशी ती सांगता इतली चंद मेगेल चेडू धाकली तांणी कशें जातांनी पुढे नकुल आनी सहदेवा एक क्षण सोणा आशिल्ला मेगेल चेडू कशी हड्ड जाताची तांकां कितली मोग करता ताजी 10 वांटेर मोगू नकुल सहदेवा केला कित्याक म्हळ्यार तांकां आम ना आन ना म्हण दिसचें नज मेगेल चेडू हांकां अन्ना नातले रे आम्मा हांव आशिल्ली जाल्यार हांकां आम्मा हांव जावन चंद रितीर तांकां पोशिला न्हू आम म्हणटना तांणी आतां कशी आसाची आनी एकली मेगेल सून कस चांगी कस पतिव्रता स्त्री ती मेगेल दुखून दूर वचून आतां पळय 14 वर्स जतरस 13 वर्स जावन गेली तिका पळयना अशी हांवें ती कशी आसत भारी सदाचार प्रवृत्त जावन आशिल्ली भारी गुणाची आनी जाल्ल्या खंयच्या कुलांत ती आनी 5 जन मेगेल चेडवांक ती कितली सत्कार मार कितले सद्विचारारे कितले चंद करून ती पळयत आशिल्ली तसली स्त्री केन्नाय अक्षय सूख पावका आशिल्ली तिणी समीत कितले कश्ट भोगले आतां बदल सांगचे जाल्यार कृष्णा युधिष्ठिरू भीमू अर्जुनू नकुलू सहदेव मिगेल प्राणप्रिय चेडू ते जाल्यार द्रौपदी तांगेल्या पशी एक मुष्टी चड प्रितीच म्हाका इत्याक आनी कितें केलें वयर मेगेल मोग चड जाला कृष्णा इत्याक म्हळ्यार मेगेल चेडवां पशी चड दुख्ख तिणें अनुभविसिला तिका तांडून सभे हाडतना ते दृश्य पळोवन कितले जनान कितले म्हाका जाल्यार पोटा कळवळ जायन तिका तांडून व्हेलेले पळोवन ते कितले जन रडलींची ते दिसू ताजे पशी दुख्ख कसले येसवेक स्त्रीक तशी दुर्योधनान दुशासनाल करीन तिका तांडून भरयली न्हय पळय पुरे जन म्हालगड जन आशिल्लीत न्हय गुरुजन आशिल्लीत न्हय धृतराष्ट्रू बाहलिकू कृपू सोमदत्तू भीष्मू तांणी निष्क्रिय जावन कसले बशिल्ली तांणी कोणेय प्रतिभटन कसले करनी ते सगळे कृत्य विदुरान प्रतिभटन केलेले पळय तेश जावन आजी विदुरान आमगे ती रबुका म्हणले कुडले हांव आयिल्ली विदुराल ओटू ई ताका म्हूण म्हळ्यार
तांगेल मध्येंतू एक चुरू स्त्रियांक मर्याद दिनान दिलेले घरांतू म्हाका भीष्म जाल्यार राब म्हणतशिलो धृतराष्ट्रान म्हाका थंयच राब म्हणलेले कोण सांगलें आयकना अशें विदूर आलवटा येईल कसं लेका म्हळ्यार विदूर एकलो ते धर्मिश्ट म्हाका कोणाकय धर्मू ना म्हूण सांगून कळ्ळें कोणाक सदवृत्तीस कोणा सदाचारस ताका मात्र गौरव मेळटा शिवाय मेगेल दृश्टीर भारी धनवंत जावन आशिल्लो तो काही गौरवाक योग्य म्हूण हांव सांगना कळ्ळें गंभीर स्वभावाचे तो विदुरू तागेले एक सद्वृत्ती म्हणटा पळय शील सदाचार म्हणटाची ताजी निमती ताका तितले अलंकार म्हळ्यार तितले छंद सगळे लोकविख्याती पावला तो विदुरू म्हणून सकड विदुरा होगळसिता तिका संतोष येत रस दुःख येत रस कृष्णा पळोवन संतोष जाता कृष्णा पळयल कुळ्ळे तिका आनी कितें केलें चेडूं आलुड घासच्यावन दुःख जाता कृष्णाला सांगता कृष्णा म्हाका कसो करचें म्हूण जायना म्हाका दुखय जाता संतोशी जाता तुगेल्या कशें उरलोचें म्हूण जायना जाल्यार पळय म्हगेले चेडवान केलेली चुकीत आनी तुवें कोणें म्हूण म्हळ्यार युधिष्ठिराल चुकीनच न्हय राजा व्यसन ते पगडे खेळचे मृग बेटे करचे हे पळय करूं नज म्हणून हें व्यसन मिगेल पुत्त आशिल्लें देखून आज मिगेल पुराय चेडूं आसलें एक नमने दुर्दश जल्ली तांगेले आनी द्रौपदी मानभंगा काही कारण तेंची जल्ली न्हय तिका कितले अपमान जावन सुका कितले कश्ट तीन रान्ना वचून भोगून सुका जाल्यार म्हाका एक दिसचें कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय हांगा सुखोपभोग मेळटना ते दोन आतां न्ही भोगले म्हूण जाल्यार आमी केलेलें पुण्य क्षय जातकी तेच जाल्यार कश्ट भोगतना पापय क्षय जावका न्हय तांगेले पापकर्माचें कसलेंय फल आशिल्लें जाल्यार आतां क्षय जायनी म्हणचें तुवें आतां तांणी सुकारा सुका आशिल्लें न्हय हांगा आतां दुर्योधन इतली वर्स सुख भोगिल्लें न्हय तागेलें पुण्यकर्म पुरे नाश जावन सुका न्हय आनी ताणें कश्ट भोगूं का न्हय पळय हें तिका कुंतीक कितलें ज्ञान आसा म्हूण कळटा केल्लेले पापाक सूख कश्ट त्यांची पुण्याक सूख हांगा भोगचा आस म्हण ती गुत्तस कर्मफल म्हणटाची हे पळय तिका गुत्तस म्हूण जालें पळय ज्ञानी ती तशी तिगेल मनांतू तिगेल नंबिका कशी म्हूण म्हळ्यार पांडवान 13 वर्ष कश्ट भोगली म्हणटा तांगेले पाप क्षय जावन सुका तशी 13 वर्सांनी भारी सूख भोगली म्हणटना हांगेल पुण्य क्षय जावन सुका म्हूण तशी आतां पाप क्षय जाले नंतर हांकां सूख मेळूं का तशी तांगेल पुण्य क्षय जाल्लें म्हूण जाल्यार तांणी मेगेल चेडूं वालवर दुःख भोगूं का न्हय म्हूण म्हणलेलें ते एक तिगेल मना येवन ती सांगता आसा मागीर म्हणटा धृतराष्ट्राले चेडवांक हांव मेगेल चेडवां मोग केल्या वरी केला कृष्णा जाल्यार आज कसं लेक तांणी पळय म्हाका कशें केलें मेगेल चेडवां तांणी कसं लेक विंगड करून पळयलें म्हाका भारी बेजार जाता रस आनीक कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय म्हाका हांव निजावन सान आसतना म्हाका कसलेंय सूख ना सान दुखून म्हाका पुरे उडगास आस कसलें म्हूण म्हळ्यार पळय मिगेल अन्नाल निमती इशी पुरे जाल्लें म्हूण हांव इलेक वयता इता म्हळ्यार कोणकी एकल्यान चेडूं ना म्हूण निमगेल मळकतर मिगेल अन्नान सीदा म्हाका काण दिवचें कुंती भोजाक म्हणटना म्हाका तांणी कितलेंच दुखून पळय मिगेल स्वंत अन्नाल प्रिती दुखून म्हाका वंचीत जालें न्हय बामणाल घरकडे तशीच न्हय मलगड्यान म्हाका पुरे तिरस्कार केले हांव रान्नान तूं आशिल्ली म्हाका मस्त दुख्ख जायना माय रान्नान तूं बामणा उठशिल्ली शापा निमती मागीर तांणी म्हाका हांगा आपोवन हाडून काय गांधारी दिलेले बरी गांधारी चेडवां दिलेले बरी मर्याद म्हाका न्ही मेगेल चेडवां तांणी कोणेय दिनी मलगड्यान कळ्ळें तशी तेदन कृष्णाले सांगता की अर्जुनाले जन्मा वेळार हांव ताका जन्म दिला मात्र रात्रीक शरीरवाणी जलेल कृष्णा तुगेल पूत भूमंडल सगळे जय घेता स्वर्गाकय हागेले यशस्वी व्याप्त जाता मात्र न्ही मुखारसून एक घोर संग्राम जावन कुरुवंश नाश जाता हो राज्य पावन घेवन 3 अश्वमेध याग करता म्हणून हांव आयकलां शरीरवाणी जाल्यार हे तेक जायनी आनी की आतां पळयल्यार विपरीत परिस्थिती जाला न्हय आतां आनी एक कृष्णा म्हाका तुगेलो वयर मस्त विश्वास आसा हे पृथ्वीन तूं धर्म सदाचार आसा म्हूण जाल्यार मेगेल अर्जुनान जतन कसलो शरीरवाण जाल्ला की तूं म्हाका त्या रितीरी निर्वहण करून दिता म्हूण म्हणटा कळ्ळें युद्धांत कुरू संहार करून युधिष्ठिराक राज्य लभ्य जेवची तशी करता तुगेले
मिगेल चिरडुवाले तू करून दिता म्हणून मिगेल चिरडुवा बरी तू करून दिता तांगे राज्य लबी जावची तशी करून दिता अर्जुनान जातना आश्चर्य माणक सांगेल त्या पुरे तू करून दिता म्हण म्हणेल म्हाका धैर्य आस तशी अन्य कसं म्हण म्हळ्यार पळय म्हाका बामणान मरतन कितली दुःख जाला मिगेल चिरडुवान राज्य कळून घेतन कितली दुःख जाला बंधू जनाल वट वैर बांधून घेतन कितली दुःख जाला ताजे पशी चड दुःख तांणी मिगेल वट ना म्हण म्हणलेल निमती तरस म्हाका धनंजया पळयनी ती 13 वर्ष दुखून युधिष्ठिराल तोंड पळयनी द्रौपदी पळयनी नकुल सहदेवा पळयनी मिगेल मोगाच अर्जुना पळयनी कळवे आतां 14 वर्स चलतरस एकल्याल पुणी तोंड हांव पळयलवे ना न्हय पळय फुडें धर्म कशी म्हण म्हळ्यार 12 वर्ष पर्यंत पळयनी म्हण जाल्यार तांक न्ही मेल्ल्यान दिसता म्हण लेखून श्राद्धादी करता आशिल्ली न्हय आतां आम तशी लेखची पळय कृष्णा मिगेल चेडवान तूं बरी जेवची तशी कोरका न्हय म्हणून न्ही सांगतरस कळवे आनी भीमार्जुनांक कसल सांगका म्हणून सांगता ती पळय कसले जेवो एक क्षत्रिय स्त्री खंयचे खातीर चेडवांक पावतकी ते कार्य साधन कोरका कार्य साधन करचे वेळाक युद्ध नाका संधान म्हूण सांगून नुत्त बैसल्यारी तुम्ही व्यर्थ काल काडल्यावरी जाता कळव्या आतां लोकांत पुरे तुमकां संभावित सत्पुरुष म्हणटाचे आनी तुमी अत्यंत हीन जत्ताचे तुम्ही कोरका जे युद्ध काम तुम्ही करना नातला रे प्रपंचा दृश्टीर तुम्ही अति तुच्छ जत्ताचे पळय तशी पुरे केल्ली म्हूण जाल्यार रे तुम्ही संधान करून 5 ग्रामांतनी तुम्ही राबले म्हूण जाल्यार हांव तुमगे लोट केन्नाक येयच ना तशी ताका सांगता म्हण मागीर नकुल सहदेवाकय सांगता पळय पराश्रया राबुनुकाची जीव पण दवरून जाल्यार युद्ध कोरका युद्ध कोरून लभ्य जावचे सुकोप भोग भोगूका शिवाय तांणी पळय 5 ग्राम अशी हात उबारून दिवन तांतू रब्बून तुम्ही सुख भोगचे नाका म्हूण सांगता युधिष्ठिराकय सांगता चरडा रथाकाल यापन करू नका राजधर्म तू धर्म म्हूण बसल्या तुगेले क्षत्रिय धर्माक राजधर्मा मस्त अपमान केल्या वरी जाता तू म्हूण सांग तशी युधिष्ठिराकय भीमसेनाकय नकुलाकय सहदेवाकय अर्जुनाकय युद्ध कोरका म्हणलेल विशयांत मस्त तांकां उत्साह दी आम्मान सांगला म्हूण सांग दुर्योधनान भीमसेनाले सांग दुर्योधनान ताण केल्लेले कार्याक तक फल अनभय सुखाची कृष्णे म्हळ्यार द्रौपदील वयर कसले एक तुच्छ कार्य केला पळय ताणें त्या कार्याक कर्णान दुर्योधनान दुशासनान शकुनीन पुराय जनान शिक्ष भोगूका म्हूण सांग केद्दोळतय मेगेल चेडवां बाद दिलेला आमगेल शत्रूंगेल नाश जायना की ते दोळतय मिगल मना शांती ना म्हणून सांगता आनी भीमसेनो तुका गोत्त सुचोवची कृष्णा तो नुत्त बसतलो न्ही नुत्त बसला म्हण जाल्यार युधिष्ठिरान सांगिल्लें तशें आयकून तशें जावन तांक पुरय सुरवेक युधिष्ठिरा तो युद्ध करूं का म्हण म्हणलेले विशयांत ओत्ताय करी कृष्णा म्हण सांगून ती सांगता आनी कसं तेदना कृष्ण सांगता काही पळय तू कसले हुस्को करूं नका तू श्रेष्ठ शूरसेन रायाल धुव अजमेड कुला वारडेक करून येयल्या कळव्या तशी पळय तुगेल चेडूवय देवांश संभूताची तांणी तुका अनुगूण जावन वचची हांव आतां आयला म्हण म्हणली कुडले संधाना तांणी वपता म्हणली कुनुका म्हाका केदन कसल जाता म्हणून पुराय गुत्तस जाल्यार आमी संधान केल्यार जायत आशिल्लें म्हूण म्हणलेलें खंयचे मनशाल तोंडा दुखून येवचें ना मुखारसून सगळे कुरुकुलो नाश जाता तेदना अयो एक उतर कृष्णान जेवो पांडवान जेवो संधान केलें जाल्यार इतले पुरे कश्ट नश्ट जायना आशिल्लें न्हय म्हणून तांणी म्हणचे पशी पळय संधाना आयिल्ल तेन्ना आनी संधाना वपना तिल देखून नाश जाल्ले म्हणून म्हणका जाता न्हय ताजे खातीर हांव संधान आयली म्हणली कुडले तू लेखील तशी कसले जाता म्हण लेखून मामळणीला सांगतो हांव पांडवांक कशी कसले श्रेष्ठ तेच पुरे हांव करता तू कसले हुस्को करूं नका म्हण म्हणटा मागीर म्हणटा काय 5 जन पांडवय द्रौपदी समेत जावन तुका अभिवादन केला तांणी संतोशा रसाची तू कशेंच म्हूण तांणी निमगिला कसल सांगता तांकां आनी कसं म्हळ्यार तूं मनान तुजी चिंता पुराय सोडी तुगेले चेडू
निरोग जावन सची दृढकाय जावन सची आणि तांणी शत्रू संहार कोरून राज्यभार करचे तूं तुगेले दोळ्यान पळयता म्हूण आश्वासन दिता कडेरी तदंती समाधान येतके सांगतके तूं गोतस कृष्णा मिगेल चेडवांक कसल श्रेष्ठ म्हूण सांगून तूं गोतस तशी तूं केल्यार जाल्लें म्हूण म्हणटकय ती मात्र धर्मा खंयचे रिती लोप येवचे नज खंयचे रितीचे वंचनेक अवकाश जावचे नज कशी कार्य कोरका तूं तशी कार्य कोरका आनी म्हूण सांगून ती सांगता कळ्ळें मागीर तिगेल मनान तशिलें एक रिती एक नमुने अज्ञान आशिल्लें कृष्णान उलयलें कुडलें त्या पळय समजलें मागीर कृष्णाक तूं तुका समसूचे रितीर करता म्हणून गोतस कृष्णा म्हूण म्हणटरी कृष्ण कुंतीक नमस्कार करता तिगेल अनुमती घेवन आनी म्हाका मुखार वचुका दुर्योधनाले अरमने वचुका थंय आपयला येना म्हणून म्हणलेलें जाल्यार कसं म्हणून पळया म्हूण सांगून कृष्ण दुर्योधनाला अरमनेक वता तसं जत्ता म्हणून म्हणलें पयच्या दिसाक आमी पळोवया आजी सांगेल सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर् वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।